सांग, तुला वसुधा बेलसरेबद्दल काय माहिती आहे? उत्तर देणार नाहीयेस का? मी नाही ओळखत. कोण आहे वसुधा बेलसरे? खोटं. कारण काल मी जेव्हा तिचं नाव घेतलं त्यावेळेस तुझ्या डोळ्यात भीती बघितलीये मी. सांग, काय माहिती आहे तुला? चुकीच्या माणसाला प्रश्न विचारतेस तू. ज्या बाईबद्दल मला काय माहितीच नाही तिच्याबद्दल कसली भीती? बघ माझ्या डोळ्यात. माझ्या डोळ्यात तुला भीती दिसते? हा, बघ ना. तुला कल्पना नाहीये तू कोणाच्या समोर असते. तू माझ्यासाठी जो खड्डा खणतोयस ना गुलाब, एक दिवस त्याच्यात तूच पडणार आहेस. जोपर्यंत मी तुझ्या तोंडून सत्य कबूल करून घेत नाही ना, तोपर्यंत मी पण नाव नाही सांगणार. तारिणी वसुधा बेलसरे. घाबरत नाही मी कोणाला. गुलाब नाव आहे माझं, गुलाब. माझे काटे लागले ना सगळे मरणार तुम्ही. काकू, तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. नाही. मला काही समजावून सांगू नकोस. मी युवराजला बोलावून घेऊन येते, मग आपण युवराज, युवराज, मला एक सांग. जर MNN साठी एखादी महत्वाची बातमी करण्याची जबाबदारी तुला दिली तर तू ती घेशील? याला काय, मी संपूर्ण MNNची जबाबदारी घेईन, पण जबाबदारी द्यावी लागते ना. करेक्ट. मग कौशिकीचं तुझ्याकडे काम आहे, खूप महत्वाचं काम. काकू, युवराजला जमणार नाहीये, मला माहितीये. आत्ता आलं की नाही सत्य बाहेर? फील्डचं काम आहे काकू, त्याला एक्सपिरियन्स लागतो. आपण एखादी मोठी जबाबदारी युवराजला दिली, त्यांनी प्रेशर घेतलं, त्याच्या कॉन्फिडन्सवर परिणाम झाला तर आपण काय करणार आहोत? म्हणून मी केदारला तयार आहे जबाबदारी घ्यायला. आता माझ्यावर विश्वास दाखवण्याची कोणी तयारी दाखवत नसेल तर त्याला मी नाही काय करू शकत. ताई, घेऊ द्यायला ही जबाबदारी नाही. मी खरंच सांगतोय, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही असं म्हणतात ना, तसं जबाबदारी पडल्याशिवाय शिकता येणार नाही. आणि त्याची इच्छा आहे ना, करतो हे. अरे बघताय काय, डॉक्टरांना फोन करा, बोलवा, इमर्जन्सी आहे. हे ताप डोक्यात गेला याच्या. काय रे, आर यू ओके? नाही, आज माझ्या बाजूने बोललास ना म्हणून म्हटलं. युवराज, ओके आहेस ना? पूर्ण विचार करूनच बोलतोय. तुझी इच्छा आहे ना, मग ही स्टोरी तू कव्हर कर. ताई, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. युवराज, आर यू शुअर तू ह्याच्यासाठी रेडी आहेस? अगं, माझी आई बोलली तिच्यावर विश्वास नाही ठेवलास. ॲटलीस्ट आता तुझा लाडका भाऊ बोलतोय, त्याच्यावर तरी विश्वास ठेव ना प्लीज. रेडी आहे मी. ओके, फाईन. इफ यू इन्सिस्ट, तू ही स्टोरी करू शकतोस. वा, छान. चांगली सुबुद्धी दिली तुला देवाने. आता साखर ठेवायला हवी. हा, मग काय करतेस आता? एवढ्या चांगल्या मनाने ती देते ना जबाबदारी, ते कशाला? चांगलंच बोलतेय पण. तू थांब, मी आले. हा, जेन्युइन प्रेम तुझं कसं आहे माझ्यावर, अगदी तसं. तू बोल ना, कोणती स्टोरी कव्हर करायची? पोलिसांच्या आधी मीच इन्व्हेस्टिगेशन करतो, सगळा रिपोर्ट आपल्या चॅनलवर टेलिकास्ट करतो. तू सांग फक्त कोणती स्टोरी आहे. 2-3 दिवसापूर्वी एक रेव पार्टी घडली होती, त्याची स्टोरी करायची. रेव पार्टी? हो, रेव पार्टी. तुला माहिती नाही का? आय एम शुअर त्याला माहिती असेल. मला माहिती आहे ना रेव पार्टीबद्दल, आता न्यूज पण होती ती. मग मला माहिती आहे त्या रेव पार्टीबद्दल. आय नो. म्हणजे युवराज, तू नक्की करशील? तुला जमणार आहे? ऑफकोर्स. माझ्या ताईने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली आहे तर मी करेन हे. डोंट वरी, मी करेन सगळं नीट. डोंट वरी. व्हेरी गुड. हे बघ, तुला हवी ती इन्फॉर्मेशन तू केदारकडनं घे. ऑल द व्हेरी बेस्ट. ओके, आलेच. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट.
मस्त कर हा. अभी तक मुंह नहीं खोल रहा ये गुलाब. पण बॉस एवढे चिल्ड आउट काय तेच नाही कळत आहे मला. मला पण तेच कळत नाहीये. म्हणजे गुन्हेगारांसोबत पण चांगल्या कशा काय वागू शकतात. चांगल्या वागत नाहीत, चांगलंच खेळवताय त्याला. शरीरावर नाही त्याच्या मनावर गाव घालतायत. येस, आपल्या बॉस आहेच ब्रिलियंट. हा. सर अरे बॉस आली का इथे? ते निघाल्या. निघाली? कुठे गेली? नाही माहिती, काही सांगून नाही गेल्या. हे यार, म्हणजे तुम्हाला सांगायला पाहिजे होतं का. हा ऍटलिस्ट मला तरी सांगून जायचं ना. एकतर फोन करतोय, फोन उचलत नाहीये, मेसेजची रिप्लाय पण देत नाहीये. अशी का वागतीये ही? हा, शोधू कुठे येईल आता? का काही झालंय का? हो ना, म्हणजे असं काही नाही. बरं मला सांगा, तिच्या हातात चाफ्याची फुलं होती का? हो, पानांमध्ये गुंडाळलेली होती. कुणासाठी होती ती? आहाहाहा. किती सुंदर सुगंध आहे ग या फुलांचा. अगदी ताजी ताजी निवडून आणलीस ना. मग मला माहिती आहे ना माझ्या सुमीला कशी फुलं आवडतात. म्हणजे अशी फुलं आणलीस की तू नेहमी समजून जा की माझा राग गेला. म्हणजे माफ केलंस तू मला. केलं ग बाई. केलं. अगं तुला माहितीये, एक दिवस रेवानं सुद्धा माझ्यासाठी अशी फुलं आणली होती. तिला कसं कळलं कुणास ठाऊक. खूप हुशार आहे ती. खूपशा गोष्टी तिला न सांगता कळायच्या. खरंच पटकन कुणालाही आपलंसं करून घेते ग. धारिणी खूप आठवण येते ग तिची. मलाही खूप कमी वेळात खूप घट्ट मैत्री झाली होती आमची. केदार तिचा जुना मित्र वगैरे वाटायचाच नाही मला. मीच तिची जुनी मैत्रीण वाटायचे. हो, पण रेवाचा मित्र आहे कुठे? माझा धनुष कुठे आहे? मला नाही माहिती. आणि मी सांगितलं होतं ना तुला, त्याला काम आहे, त्याला नाही जमणार कदाचित यायला. आता तो नाही आला म्हणून तुझं माझ्यावरचं प्रेम कमी होणार आहे का? नाही ग, तुझ्यावरचं प्रेम असं कसं कमी होईल? पण तुझं मात्र माझ्यावरचं प्रेम कमी होत चाललंय. ते म्हणतात ना, माणूस म्हातारा झाला की त्याच्यावरचं प्रेम कमी होतं म्हणे. म्हातारं? कोण आहे ते म्हातारं? तू? अगं एकदा जाऊन आरशासमोर उभी राहा आणि स्वतःला बघ. तू माझ्यापेक्षा जास्त तरुण आहेस सुमी. आत्ता सुद्धा तुला धनुषच्या फिल्म मध्ये त्याची हिरोईन म्हणून कास्ट करतील लोक. तर त्याला कोण काय करणार? आहेच मी सुंदर. सुमीसाठी? म्हणजे बॉस सुमीकडे गेलीये? बॉस तुमच्यावर चिडले आहेत का केडी सर? हो, आणि मी तर म्हणतो तिला पूर्ण हक्क आहे चिडायचा. काय केलं तुम्ही नेमकं? काहीच केलं नाही म्हणून चिडलीये. काही केलं नाही मग का चिडल्यात. हा. तिने मला प्रपोज केलं आणि मी काहीच नाही म्हणालो यार. एक मिनिट, काय बोलला तुम्ही. तिने मला प्रपोज केलं आणि मी काहीच नाही म्हणालो. बॉसने तुम्हाला प्रपोज केलं? हो. बॉसने तुम्हाला? अरे हो. कधी? ती मला म्हणाली की तू मला आवडतो आणि आय लव्ह यू म्हणण्याच्या आधीच. अरे नाही रे, चिकन मटन असं मस्त हलवून काढायचं. नाही झाली. मी काही बोलण्याच्या आधीच ती बेशुद्ध झाली. अरे यार टायमिंगचे बादशाह.